Hello friends, in this lecture we are going to discuss heredity and evolution म्हणजेच अनुवंशिकता आणि उत्क्रांती. उत्क्रांतीच्या बाबतीत आपल्या मनामध्ये भरपूर सगळे प्रश्न असतात की आपल्यामध्ये आलेले जे कॅरेक्टर आहेत जे आईवडिलांकडून आलेले असतात हे कशा प्रकारे येतात, जो डीएनए आहे तो डीएनए मॉलिक्यूल रेणू कशापासून बनलेला आहे, असे भरपूर सगळे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं आपण या पाठामध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात अगोदर अनुवंशिकता व अनुवंशिक बदल म्हणजेच हेरिडिटी आणि हेरिडिटी चेंजेस आपण या पाठामध्ये स्टडी करणार आहोत. व्हॉट इज हेरिडिटी? हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन वाया जेन्स. आपल्याला माहिती आहे की एका पिढीतील जैविक लक्षणं ही जनुकांद्वारे पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होतात आणि याच प्रक्रियेला अनुवंशिकता असंही म्हटलं जातं. बऱ्याच वेळेला बरेचसे अनुवंशिक आजारही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात, याची आपल्याला बऱ्यापैकी कल्पना असेल. मग अनुवंशिक शास्त्राचा सुरुवात कोणी केली? अनुवंशिक शास्त्राला सुरुवात कोणी केली? तर ती सुरुवात केली सर जॉन ग्रेगन मेंडल. So he is also called as a pioneer of the modern genetics. In 1902, Walter and Sitton observed the pair of a chromosome in the cells of a grasshopper म्हणजे नागतोडा. Research started in the direction for finding the nature of a genetic material when it was observed that genes are carried via the chromosomes. म्हणजे 1902 मध्ये काय झालं होतं, वॉल्टर सटन याने नागतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्र जे आहेत ती जोड्यांच्या स्वरूपात पाहिली. म्हणजेच जनुकांचं जे वहन आहे, ट्रान्सफर जे आहे ते गुणसूत्रांमार्फत होतं हे कन्फर्म झालं. त्याच्या अगोदर ही गोष्ट माहिती नव्हती. त्यामुळे जेनेटिक्स शास्त्राला एक मोठी देणगी मिळाली आणि जेनेटिक्स शास्त्रामध्ये रिसर्च अजून जोरात सुरू झाला. इन 1944, trio of scientists, Oswald Everett, Maclean McCarthy, and Colin McLeod. These three scientists proved that, except virus, all living organisms have a DNA as a genetic material. म्हणजे व्हायरस सोडला तर बाकी सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये डीएनए हाच जेनेटिक मटेरियल आहे. म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे कॅरेक्टर संक्रमित होतात याला जबाबदार डीएनए असतो. म्हणजे आपली जी अनुवंशिकता आहे ती डीएनएवर डिपेंड आहे. मग याच्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रोसेस आहेत. त्या प्रोसेसपैकी पहिली प्रतिलेखन म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन, भाषांतर म्हणजे ट्रान्सलेशन आणि स्थानांतर म्हणजे ट्रान्सलोकेशन. या तीन महत्वाच्या प्रोसेस याच्यामध्ये असतात. तर आपण एकामागून एक यांचा अभ्यास करूयात. प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय द डीएनए थ्रू द आरएनए. दिस इज कॉल्ड ॲज ए सेंट्रल डॉग्मा. आपल्या शरीरामध्ये जे प्रोटीन सिंथेसाइज होतात त्या प्रोटीनची निर्मिती डीएनएमुळे आरएनएच्या माध्यमातून होत असतात. यालाच सेंट्रल डॉग्मा असं म्हटलं आहे. हा क्वेश्चन तुम्हाला बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये विचारला जातो, व्हॉट इज सेंट्रल डॉग्मा. ओके. त्यानंतर प्रतिलेखनकडे वळूयात. डीएनएच्या वरील जनुकांच्या साखळीनुसार mRNAची निर्मिती होते. आता mRNA, tRNA आपण पूर्वीच्या क्लासमध्ये स्टडी केलेले आहेत, क्लास 9th मध्ये स्टडी केले. mRNA मॅसेंजर आरएनए, tRNA ट्रान्सफर आरएनए. या प्रकारे शब्द मध्ये मध्ये आपल्याला येणार आहे. ओके. mRNA is produced as per the sequence of nucleotide on a DNA. डीएनए वरील जनुकांच्या साखळीनुसार mRNAची निर्मिती होते. Only one of the two strands of a DNA is used in this process. ही होत असताना डीएनएच्या दोन धाग्यांपैकी एकाचा या कामी वापर होतो. The sequence of nucleotide in mRNA being produced is always complementary to the DNA used for the synthesis. तयार होणाऱ्या mRNA रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरलेला डीएनए या दोन्हींमध्ये न्यूक्लियोटाइडचा क्रम एकमेकांना पूरक असणं खूप जास्त गरजेचं आहे. Besides, there is a uracil in an RNA instead of thymine of a DNA. थायमिन मध्ये डीएनए होता, त्याचप्रमाणे आरएनए मध्ये काय असणार आहे? युरॅसिल असणार आहे. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज ए दिस प्रोसेस ऑफ आरएनए सिंथेसिस इज कॉल्ड एज ए ट्रान्स्क्रिप्शन. अशा प्रकारे आरएनए तयार करण्याच्या प्रोसेसला प्रतिलेखन म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन म्हटलं होतं. म्हणजे आपण काय स्टडी केलं, डीएनए म्हणजे जनुक, याच्या साखळीमध्ये mRNAची निर्मिती होते. ही होत असताना डीएनएला दोन स्ट्रँड असतात, दोन धागे असतात. ओके. त्या दोन पैकी एकाच धाग्याचा वापर या कामी होतो. ओके. आणि हे होत असताना डीएनएचे जे दोन धागे वापरलेले असतात त्यामध्ये न्यूक्लियोटाइडचा क्रम हा एकमेकांना पूरक असणं खूप गरजेचं असतं. त्याबरोबर डीएनएतील थायमिन जो अमिनो ऍसिड आहे
तो थायमिन अमिनो ऍसिड युरॅसिलने रिप्लेस होतो, म्हणजे RNA तयार होताना तो युरॅसिलमध्ये कन्वर्ट होतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि या प्रोसेसला आपण काय म्हणतो? ट्रान्स्क्रिप्शन म्हणजेच प्रतिलेखन. The mRNA formed in a nucleus comes in a cytoplasm. जो mRNA न्यूक्लियसमध्ये तयार होतो तो सायटोप्लाझममध्ये येतो, म्हणजेच पेशी केंद्रकात तयार झालेला mRNA पेशी द्रव्यामध्ये येतो. प्रिपरेशन आहे किंवा ग्रोथ आहे किंवा RNA फॉर्मेशन असेल ते होणार आहे. ओके. द कोड फॉर इच अमिनो ऍसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स. प्रत्येक अमिनो ऍसिडसाठी आलेल्या कोडमध्ये 3 न्यूक्लियोटाइड संचाच्या स्वरूपात असतो. याला ट्रिपलेट कोडॉन म्हणतात. म्हणजे ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय? पेशी केंद्रकामध्ये जो mRNA तयार होऊन येतो तो mRNA येताना DNA वरील काहीतरी कोड घेऊन येणार आहे आणि त्या कोडमध्ये 3 न्यूक्लियोटाइड असणार आहे. त्याला आपण काय म्हणणार? ट्रिपलेट कोडॉन म्हणणार आहे. mRNA हा हजारो कोडॉनचा बनलेला आहे. Each mRNA is made up of thousands of triplet codons. As per the message on a mRNA, amino acids are supplied by the tRNA. For this purpose, tRNA has an anticodon having complementary sequence to the codon on mRNA. This is called as a translation. mRNA हजारो कोडॉनचा बनलेला असतो. त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारी अमिनो आम्ल पुरवण्याचं काम tRNA करतो. त्यासाठी mRNAवर जसा कोडॉन असतो त्यालाच पूरक असणारा अँटीकोडॉन हा tRNAवर असणं गरजेचं आहे. म्हणजे mRNAवरचा मेसेज हा ट्रान्सफर RNAवर ट्रान्सफर होईल, म्हणजे त्याला भाषांतर म्हणतात. जर एखादी लँग्वेज बोलताना मध्ये भाषांतर करणार असेल तर ते भाषांतर कसं होतं? सोपं होतं. म्हणजेच tRNAने आणलेला ट्रान्सफर केलेला संदेश, म्हणजे tRNA काय करतो? संदेश ट्रान्सफर करतो mRNAचा. mRNA संदेश घेऊन येईल आणि tRNA तो ट्रान्सफर करेल. या प्रोसेसला ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर असं म्हणतात. The amino acid brought in by tRNA are bonded together by peptide bonds with the help of rRNA. tRNA ने आणलेल्या अमिनो आम्लांची पेप्टाइड बंधाने शृंखला तयार करण्याचे काम हा rRNA करतो. tRNA ट्रान्सफर करून आणतो अमिनो ऍसिड्स आणि त्यांना बॉन्डिंग करण्याचं काम हा RNA करत असतो. ड्युरिंग दिस प्रोसेस द रायबोसोम्स कीप्स ऑन मूव्हिंग from one end of a mRNA to the other end by the distance of one triplet codon. यावेळेला रायबोसोम जो आहे तो mRNAच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे एक टिप्ड कोडॉनच्या अंतराने सरकत असतो, म्हणजे एका ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने सरकत असतो. ओके. याच प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे? ट्रान्सलोकेशन. म्हणजे ज्या वेळेला tRNA कडून rRNA कडे म्हणजे mRNA कडे मेसेज ट्रान्सफर होतो त्यावेळेला आलेला अमिनो ऍसिडला बांधण्याचं काम कोण करत असतो? rRNA करत असतो. ओके. आणि याच वेळेला रायबोसोम एका टोकापासून mRNAच्या दुसऱ्या टोकाकडे सरकत असतो आणि या सरकण्याच्या प्रोसेसमध्ये अंतर किती असतं? ट्रिपलेट कोडॉन एवढं अंतर असतं. ओके. यालाच आपण काय म्हणणार आहे? स्थानांतरण, ट्रान्सलोकेशन. Sometimes any nucleotide of the gene change its position. That causes a mirror change, minor change, which is nothing but a mutation. बऱ्याच वेळेला काय होतं? जनुकामध्ये एखादा न्यूक्लियोटाइड अचानक आपली जागा बदलत आहे. यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्याला उत्परिवर्तन म्हणजेच म्युटेशन असं म्हटलं जातं. छोटासा बदल घडून येणं साहजिकच असतं, त्याला उत्परिवर्तन म्हणजे बदल असं म्हटलं जातं. उत्क्रांती म्हणजेच इव्होल्युशन. उत्क्रांतीमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत की पृथ्वीवर जेव्हा उत्क्रांती सुरू झाली तेव्हापासून आजपर्यंत खूप मोठे बदल झाले आहेत. व्हेरी लार्ज ट्रिमेंडस चेंज इज देअर ड्यू टू द रिव्होल्युशन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. याच्यामध्ये खूप सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जसं उत्क्रांती होताना खूप वेळ गेला, म्हणजे उत्क्रांती ही खूप सावकाश प्रक्रिया आहे, खूप इट इज अ व्हेरी स्लो प्रोसेस. इवन स्पेसमध्ये ज्या वेळेला स्टार्स प्लॅनेट्स डेव्हलप झाले त्यांचाही अभ्यास या उत्क्रांतीच्या प्रोसेसमध्ये, इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये येतो. ओके. एक्झाम्पल, 3.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचं अस्तित्व नव्हतं. सुरुवातीला अत्यंत साधी मूलद्रव्य, त्यानंतर गुंतागुंतीचे संयोग, त्यानंतर पेशीपासून असेंद्रिय पदार्थ आणि मग पृथ्वी तलावर थोड्याफार आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणता येतील, सिंगल सेल मायक्रो ऑर्गॅनिझम, मल्टीसेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम आणि त्यानुसार मग मोठी रसायनं, मोठे सजीव
मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये मग प्लांट्स, मग ॲनिमल्स असे वेगवेगळे तयार झाले आणि मग ते स्प्रेड होत गेले विषुववृत्तापासून पोलर रिजन्सपर्यंत. या सगळ्या प्रोसेसला आपल्याला काय म्हणता येईल, उत्क्रांती म्हणता येईल. म्हणजे उत्क्रांती होताना खूप सगळा वेळ गेलेला आहे. याला आपल्याला शॉर्टमध्ये अजूनही सांगता येईल. The different theories about the origin of evolution of a life have been proposed till today. याच्याबद्दल वेगवेगळ्या थिअरीज आतापर्यंत आपल्या पुढे मांडल्या गेलेल्या आहेत. या सगळ्या थिअरीजला ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ ए लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे हे सगळं काय ऍक्सेप्ट करतात की पृथ्वीवर जी उत्क्रांती झाली आहे, सजीवाची उत्पत्ती झाली आहे, ही खूप स्लो झाली आहे, हळूहळू झालेली आहे. आणि त्यानुसारच मग उत्क्रांतीचा सिद्धांत हा ऍक्सेप्ट केला गेला. अकॉर्डिंग टू दिस थेरी, उत्क्रांतीचा सिद्धांत, थेरी ऑफ इव्होल्युशन, फर्स्ट लिव्हिंग मटेरियल दॅट इज प्रोटोप्लाझ्म हॅज बीन फॉर्म्ड इन ओशन. पहिला सजीव हा समुद्रामध्ये, पाण्यामध्ये तयार झाला. ड्यू कोर्स ऑफ टाइम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म. या सिद्धांतानुसार पहिला सजीव जीवद्रव्य पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला आणि काळाच्या ओघात हजारो वर्षानंतर यापासून एकपेशीय सजीवाची निर्मिती झाली. आणि या एकपेशीय सजीवात क्रमाक्रमाने बदल घडून 300 कोटी वर्षांचा काळ गेल्यानंतर, खूप मोठी उत्क्रांती झाल्यानंतर मोठमोठे प्राणी किंवा पशु किंवा वनस्पती तयार झाल्या. म्हणजे उत्क्रांती होताना खूप मोठा बदल होऊन गेलेला आहे. Progressive development of plants and animals from the ancestor having a different structural and functional organization is called as evolution. भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजेच उत्क्रांती होय. वेगवेगळे सुरुवातीचे जे अँसेंटर्स आहेत, असं म्हटलं जातं की माणसाची उत्पत्ती माकडापासून झाली. तर माकड हे काय असेल, माणसाचं अँसेंटर असेल. म्हणजे अँसेंटर पासून माणसाची उत्क्रांती झाली, म्हणजे पूर्वजांपासून आपली उत्क्रांती झालेली आहे. या उत्क्रांतीचे भरपूर सगळे पुरावे आज अवेलेबल आहेत. त्यापैकी पहिला जो पुरावा आहे ज्याला मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स असं म्हटलं जातं, म्हणजे बाह्यरूपीय पुरावे. याच्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ ए माउथ म्हणजे तोंडाची रचना, पोझिशन ऑफ ए आईज म्हणजे डोळ्यांचं स्थान, स्ट्रक्चर ऑफ ए नॉस्ट्रेल्स अँड इयर पाइन्स म्हणजे नाकपुड्या तसेच कानाची संरचना, अँड थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन अ बॉडी, अंगावरील दाट असणारे केस. ह्या काही सिमिलरिटीज आहेत. त्यानंतर वनस्पतींमध्ये कशा प्रकारच्या सिमिलरिटी दिसत आहेत आपल्याला, त्याच्यामध्ये लीफ शेप पानांचा आकार, लीफ वेन्शन म्हणजे शिराविन्यास म्हणजे पानामध्ये असणाऱ्या शिरा, लीफ पेट्युल्स पर्णदट किंवा पानाची रचना. या वेगवेगळ्या सिमिलरिटीज आपल्याला वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये तसेच वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये पाहायला मिळतात. यालाच आपण मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स असं म्हणू शकतो.